की सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आहे की 2 महिन्यापासून ही प्रोसिजर सध्या सुरू आहे. 2 महिन्यापासून बैठका सुरू आहे, चर्चा सुरू आहे. 2 महिन्यापूर्वी त्यांच्याच पक्षाचे एक नेते सांगतात की बाबा आम्हाला महाविकास आघाडी नाही जायची आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की स्वबळावर लढायचं आहे. या 2 महिन्यात आम्हाला अपेक्षा होती की त्यांच्या माध्यमातून काहीतरी चर्चा आमच्याशी होईल, काहीतरी विषयावरती बोललं जाईल. मधल्या काळामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी बघितलं की इतक्या सीटांचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, एवढ्या सीटा ज्या आहेत. मी काल परवा पण एक न्यूज बघितली की या सीटांवरती चर्चा चालू आहे, या सिटिंग सीटा त्या ठिकाणी जे आहे ते त्यांच्या बरोबर आलेली पार्टी मागत आहे. असं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या आणि प्रश्न असा आहे की त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली. आमच्याच पक्षाचा निर्णय जो आहे तो आम्ही घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही जे आहे ते दिल्लीला सुद्धा त्या संदर्भामध्ये कळवलेले आणि आमचे प्रभारी रमेश चन्नतला साहेब यावेळी उपस्थित होते, मागच्या वेळी सुद्धा त्यांनी उपस्थित होते, यावेळी सुद्धा ते उपस्थित होते, त्यावेळी तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या 2 महिन्याच्या काळामध्ये ज्या तऱ्हेने या संदर्भामध्ये चर्चा त्यांची आणि मनसेची सुरू होती त्या संदर्भामध्ये आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची चर्चा झालेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी सुरुवातीपासून तुम्ही जर माझ्या मागच्या 2 महिन्यापर्यंतच्या पासूनच्या जर बाईट बघितल्या असतील किंवा मी जे बोललेले आहे त्याच्यामध्ये मी एक गोष्ट कायमस्वरूपी सांगितलेली आहे की आमची इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ठरली होती. जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो संविधानाचा धागा आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन जे आहे ते मुंबईच्या प्रश्नावरती लढण्याची आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका आम्ही मागे काळात सुद्धा स्पष्टपणे सांगितलेली आहे की बाबा समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ह्या विषयावरती आमचा विश्वास आहे. कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. ही भूमिका आम्ही माझं पूर्ण होऊन देत म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती. त्या संदर्भात आम्ही सांगितलं होतं. आम्ही असं तर नाही केलं ना की आम्ही आमची भूमिका स्पष्ट नाही केली. आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती. आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटतं त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडी सोडून आमच्यावर यावं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर. पण असं आहे की शेवटी आम्हाला जे आहे जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आम्ही देशाचे संविधान मांडणारी मंडळी आहोत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहोत आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की सातत्याने जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, प्रांताच्या नावावर, भाषेच्या नावावर जे राजकारण मुंबईमध्ये चालू आहे हे न करता मुंबईच्या मूलभूत विषयावरती हे इलेक्शन लढलं गेलं पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मुंबईमध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहेत त्याच्यावरती आम्ही सातत्याने बोलण्याचं काम करतोय. मग ट्रॅफिक असेल, प्रदूषण असेल, पाण्याची समस्या असेल, खड्ड्यांची समस्या असेल, सगळ्यात महत्वाची रस्त्याची समस्या असेल. आज आपल्याला माहिती आहे की मुंबईकरांचं जनजीवनचं किती मोठ्या प्रमाणात आज घनकचऱ्याचा किती मोठा प्रश्न झालेला आहे. म्हणजे आम्ही सातत्याने मुंबईच्या प्राईम स्पॉटच्या जागा चालल्या त्याच्याबद्दल बोलते, पीएपीच्या मोठ्या घोटाळ्याबद्दल बोलते, मोठे मोठे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत. पीएपीचा खूप मोठा घोटाळा आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 3-3.5 वर्षापासून जे नाहीये सरकार त्याच्यामुळे आज असा प्रश्न झालेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेचा पैसा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात चाललाय शून्य काम करता. त्याच्यावर आम्ही बोलण्याचं काम करतो. त्यामुळे आमचा इलेक्शन लढण्याचं जे आहे हे आमची भूमिका स्पष्ट आहे आणि त्या संदर्भामध्ये जर काही जसं तुम्ही सांगताय मला मगाशी बसून की बाबा ते बोलतायत तर दिल्लीशी ते बोलत असतील त्यांनी बिलकुल त्या संदर्भामध्ये मला तर कल्पना आहे बोलत असतील तर ते मला माहित नाही. मी दरच्या प्रश्नावरती उत्तर देऊ शकत नाही पण मी एवढं मात्र सांगू शकते आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगते, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगते. तुमच्या प्रवक्त्यांनी 10 मुद्दे सांगितले होते. विचारधारा तुमची आमची असेल किंवा भाजपाची आमची विचारधारा जमण्यासारखीच नाहीये. ते सातत्याने जे आहे ते महापौर कुठल्या जातीचा होईल, धर्माचा होईल याच्यावर चर्चा करतात. मुंबईकरांच्या प्रश्नावर कुठे चर्चा करतात. या सगळ्यामध्ये जर शरद पवारांनी मध्यस्थी केली तर पुढे काँग्रेसची काय भूमिका असेल. असं आहे की पवार साहेब हे या राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत सन्मान आहे. कारण त्यांना बघूनच आम्ही राजकारणात ज्यावेळी आलो तेव्हा ते देशाचे नेते होते आणि त्यांच्या बघून त्यांच्याकडून खूप शिकण्याचं काम आम्ही मागच्या काळात पण घेतलं आणि आता सुद्धा करतो. मी त्यांना परवाच म्हटलं की साहेब तुमची ऊर्जा आणि तुम्ही जे टाइमच्या बाबतीमध्ये तुमचे असलेले पर्टिक्युलर हे खूप आमच्यासारख्या तरुण लोकांना शिकण्यासारखं आहे. त्यामुळे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. असं आहे की हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांना विचारून नेत्यांशी चर्चा करून घेतलेला निर्णय. या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीशी सुद्धा चर्चा केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माहित नाही की त्यांची कोणाशी चर्चा चालू आहे पण या संदर्भामध्ये आमची अगोदर चर्चा झालेली आमच्या नेत्यांची. सोबत हवे राष्ट्रवादी सोबत हवे ठाकरे बंधू नसले तरी आम्ही पवार साहेबांना आमचे समविचारी पक्ष असल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 40 वर्षापासून आमची जी आहे ते शरद पवार साहेबांची अलायन्स आहे.
ती आजची अलायन्स नाही, ती खूप वर्षानुवर्षाची आमची अलायन्स आहे. आणि त्यामुळे मागील काळामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लढत होतो किंवा आमदार आणि खासदारचं इलेक्शन लढत होतो त्यावेळी ते आमच्याबरोबर होते. मी मगाशी पण आधी पण सांगितलेलं आहे की आरपीआयचे घटक सुद्धा आमच्याबरोबर यायला तयार आहे. त्यांना सुद्धा सातत्याने ते आमच्याबरोबर राहिलेले आहेत. या बिलकुल आम्हाला माहिती आहे की या देशाच्या आता आपण बघतोय की आमचे जननायक आदरणीय राहुल गांधीजी सातत्याने भाजपाशी त्या ठिकाणी लढण्याचं काम करतायत. देशामधल्या जे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या परिस्थिती आहेत, मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, या विविध विषयावरती सातत्याने किंवा वोट चोरी हा विषय असेल याच्यावर सातत्याने बोलण्याचं काम करतात. आर्थिक परिस्थितीबद्दल देशाच्या सातत्याने बोलतात आणि फॉरेन पॉलिसीबद्दल सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याचं काम ते सातत्याने करत असतात. आमची अपेक्षा हीच आहे. या ठिकाणी तुम्ही जेव्हा पवार साहेबांचा विषय काढलाय या संदर्भामधली माहिती माझ्याकडे तरी सध्या उपलब्ध नाही. मी पण या सगळ्या गोष्टी तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच ऐकत असते.